बघा हे जे पक्षी आहेत तर सर्वात जास्त 1993 पासून एका व्यवसायाची सुरुवात झाली आणि आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पहिलं पोल्ट्रीचं शेड यांनी निर्माण केलं आणि याची सुरुवात करत करत सुरुवातीला लाकडाचे शेड बांधले आणि जवळपास 4-5 किलोमीटर हायवेला बैलगाडीनं माल निहून पोहोच केला, म्हणजे तिथं पोहोच केला, रस्ता सुद्धा नव्हता. आणि त्यानंतर ज्या पुणे जिल्ह्यातून रेल्वेनं त्यांनी पिल्ल आणले, लशी आणल्या आणि कितीतरी पिल्ले असे मेले त्यानं, एवढं नुकसान सहन करत आज 15,000 कॅपॅसिटीचे त्यांची पक्षी आहेत. अनेक आधुनिकीकरण त्यांनी केलेले की ऑटोमॅटिक पाणी पिण्यासाठी ह्या पिल्लांना या ठिकाणी काय केलेले, पाण्याचं सिस्टम केलंय आणि उरलेले थेंब खाली पडू नयेत म्हणून या ठिकाणी टोपण आहे आणि ही सुद्धा सिस्टम त्यांनी निर्माण केलेली आहे. तर मामा, सुरुवातीच्या लाकडाचं जे शेड होतं तर तेव्हा तुम्हाला कशा अडचणी आल्या किंवा तुम्हाला असं वाटलं नाही की आपण बाकीच्या सारखी शेतीच करावी? अडचणी भरपूर आल्या, त्या अडचणीवर मात करून धंदा सुरू झाला पुढे. आता किती किलोमीटर आहे इथं हायवे? तुम्ही जवळपास 5 ते 6 किलोमीटर आहे. आणि इथून तयार झालेला माल बैलगाडीत देत होतो तेव्हा रोड नव्हते, रोड नव्हते, काय नव्हतं. कसा बैलगाडीत नाही किती बसत असतील? थोडं 100-200 नग 100-200 नग. आणि किती बैलगाडीच्या चक्रा करावं लागत असतील? त्यावेळेस पक्षी कमी राहतात, कमी होते का? 400-500 राहतात. 400-500 पक्षी. 200-100 कधी 500 एवढे जास्त नव्हता ना त्यावेळेस पक्षी. आता कंपनी आल्यापासून झालेले आहे. तर हे समजा तुम्ही आता तिथपर्यंत माल दिला, आता कंपनी सोबत करार झालेला आहे, मग कंपनी काय बदलली का तेच कंपनी आहे? नाही, वेंकेला 5 वर्ष होतो आणि नंतर मग हे प्रीमियम नंतर आल्यानंतर जरा बरी वाटली म्हणून वेंके सोडून प्रीमियमला 7 वर्ष झाले. 7 वर्ष झालं. ह्यांचा अमाऊंट जे आहे पैसा देण्याचा ते तात्काळ भेटतो का? 15 दिवसातच भेटतो. ठीक आहे. तर एखाद्या शेतकऱ्यानं जर समजा बाकीची शेती सोडून आपण पारंपरिक शेती सोडून जर ह्या पोल्ट्री व्यवसायाकडे वळलं तर त्याला तुमचा अनुभव तर तुम्ही सांगितलं की महिना 30 ते 1000च्या पुढेच पडू शकतो कॅपॅसिटीनुसार आहे. आणि 2 महिन्यात फिक्स बॅच येते 60 ते 70 दिवसात. विकायला आता 45 ते 50 दिवसात विक्री होते. 45 दिवसात? 45 ते 50 दिवसात, 50 दिवसात 3, 3.25, 3.5 पर्यंत जाऊ शकते. 3.5, बापरे, 3.5 किलो पर्यंत. 45 दिवसात 3 किलो. 45 पुढे दिवसात 3 जसं किलो. दिवस राहतील तसं वाढत जाते. एखाद्या प्रवासाची सुरुवात केल्यानंतर हे इथपर्यंत पोहोचलेलं आहे आणि असे जवळपास 1.5-2 एकर मध्ये यांचे काय आहेत, हे एक लगट असे शेड आहेत. आणि पाण्याच्या सिस्टमसाठी हे पंखा उष्णतेसाठी आणि पाण्याच्या सिस्टमसाठी असे स्टँड बनले. प्रत्येक शेड मध्ये असं पाण्याची व्यवस्थापन आहे का? हे सगळं आपल्या स्वखर्चानंच? बाकी काही नाही. कंपनी फक्त पक्षी आणि फेड याच्या व्यतिरिक्त काही देणार नाही. बरं, पूर्ण आपलंच खर्च. आता वार्षिक जर उलाढाल बघितली आपली, एखादा एवढी मोठे पक्षाचं शेड आहे तर वार्षिक बरेच आपल्या 5 बॅच होत्या, तर निव्वळ समजा लेबरचा खर्च, शेडचा खर्च, कंपनीचा खर्च कितीचे होते तुमचा निव्वळ नफा अंदाजा? एक 6-7 लाख. तर तुम्ही आता ह्या व्यवसाय करून समाधानी आहात का? भरपूर आनंद वाटतो का? मी ही एवढा संघर्ष केला आणि मी आता 12,000 पक्षी तर 10 एकर एवढं उत्पन्न, 10 एकर शेती आहे त्याचं एवढं उत्पन्न. 2 एकर ऊस आहे, वर्षभर ऊस सांभाळून 2,35,000 झाला. माझी एक ब्याज 2,60,000ची झाली आणि अशा 5 बॅच. बापरे, वर्षभर ऊस सांभाळून 2,35,000. बघा, त्याला 12 महिने देऊन 2 लाख आणि फक्त 45 देऊन 2 लाख प्लस निघू शकतंय. तर इतक्या तुम्हाला आता ह्या प्रवासामध्ये घरच्यांनी सुरुवातीला साथ दिलीच का? तुम्ही कराच हा व्यवसाय किंवा मग दुसरे काही म्हैस पालन करा, शेळी पालन करा, असं काही सांगितलं? म्हणजे जास्त आपलाच आग्रह, स्वतःच आवड होती केलेला होता वेटरनरीचा. बरं, काय झालं सर शिक्षण आपलं? LSS म्हणून एक 12वीच्या नंतर केला का? 12वी नंतर वेटरनरीचा एक डिप्लोमा केला. डिप्लोमा करून मग मला ह्याच्यात इंटरेस्ट वाटला म्हणून बाकी नोकरीच्या नादीच. सगळ्या दुनियामध्ये किंवा जगामध्ये जेही लोक काही वेगळं करतात त्यांचं फक्त आवडीवरच काम करतात, म्हणजे इंटरेस्ट महत्वाचा आहे. इंटरेस्ट होता आपल्याला आणि शिकतानाच म्हणून ही ह्याच्यात. मुलाचं काय झालेलं शिक्षण? BA झाले तरी सुद्धा ते ह्या व्यवसायामध्येच आहेत. ठीक आहे. तर आता याच्या पुढच्या आधुनिकीकरणासाठी किंवा याच्या पुढे जोड व्यवसाय किंवा नवीन काय पुढचा प्लॅन आहे का तुमचा? प्लॅन आहे, भरपूर आहे. अडचणी येईल. बरं, ठीक आहे, चालतंय. एवढं आहे तेवढं एवढं सांभाळायचं भरपूर, 100% भरपूर आहे. आणि बरेच लोक भेट देऊन येतात, तुम्ही त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतात. ठीक आहे. तर सरांनी माहिती लबाडीचं काहीच नाही, रिस्की धंदा आहे. एक बॅच जर फेल गेली तर किती नुकसान होते. हे भांडे आपल्याला किती दिवसांना स्वच्छ करावं लागते? हे दररोजच स्वच्छ करावं. दररोजच?
फक्त पाण्याचेच का खाद्याचे पण? नाही, पाण्याचेच, खाद्याला पाण्याचे, काही नाही. बर बर, ठीक आहे. पाण्यात दररोज 3 पाण्यामधून वगैरे काय लस वगैरे द्यावं लागते का? पाण्यातून आपल्या औषध, जी लिक्विड औषध आहेत बरं, बरं, पाण्यात ठीक आहे, ठीक देतात. तर अशा पद्धतीनं आपण रेणापूर तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी ह्या सगळ्या पोल्ट्री शेडची माहिती घेतली. आणि एक शेतकरी आहे ज्यांनी त्यांचा प्रवास हा जुन्या काळापासून ते आधुनिक काळापर्यंत केलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सोबत नक्की राहा. धन्यवाद. धन्यवाद मामा. धन्यवाद.